छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, तो उनको लगा कि हम थक गए। एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलण्यापूर्वी जीभ सांभाळा, कारण महाराष्ट्रात शिवराय हे नाव नाही, ती एक अस्मिता आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास जर कोणी वाचण्याचा प्रयत्न करत असेल आणि चुकीचा सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र त्याला माफ करणार नाही। शिवरायाचा अपमान कधीच महाराष्ट्र सहन करणार नाही। आज प्रश्न आहे तो एका व्यक्तीचा नाही, एक पक्षाचा नाही, प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा, सन्मानाचा आणि सत्याचा। छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर तलवारीपेक्षा जास्त ताकद, न्याय, स्वराज्य आणि स्वाभिमानाला त्यांनी दिली। त्यांनी रयतेसाठी राज्य उभं केलं, धर्मरक्षण केलं, पण कधीही खोट्या गोष्टीवरती आपला इतिहास उभा केला नाही। मग आज काही लोक महाराष्ट्रात येतात, धर्माच्या नावाखाली मंचावरती उभे राहतात आणि महाराजाबद्दल इतिहास चुकीचा आणि खोट्या पद्धतीने सांगतात। हे फक्त अज्ञान नाही, ह्या महाराष्ट्राचा केलेला सुनियोजितपणे केलेला अपमान आहे। असं का म्हणू नये? कारण सत्ताधारी जर त्या स्टेजवरती असतील आणि अशा पद्धतीने वक्तव्य होत असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे। महाराजांनी स्वामींच्या मुकुट ठेवला आणि त्यांना सांगितलं की मी आता लढू शकत नाही, आता मी थकलोय, हा महाराजाचा अपमान आहे। एखाद्या योद्ध्याचा हा अपमान नाही का? आग्र्याहून सुटले, स्वराज्य पुन्हा उभा केलं, शत्रूंना धूळ चारली, अशा शिराला थकलं म्हणणं म्हणजे इतिहासाचा अपमान नव्हे का? आणि ज्यांना धर्माचं प्रवचन करायचं त्यांनी अवश्य करावं, पण धर्माचं करावं, त्यांनी जरूर करावं, पण इतिहास सांगायचा असेल तर अभ्यास करूनच सांगावा। आणि त्यातल्या त्यात महाराजाचा इतिहास सांगायचा असेल तर महाराजाबद्दल पहिलं माहिती घ्यावी, महाराजाचा पहिले इतिहास वाचावा, कारण महाराजाचा इतिहास चुकीचा सांगू नये। राजकीय मंचावरती हे सगळं घडत असेल तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नेत्याची हे जबाबदारी आहे। महाराजाचा वापर मतासाठी करायचा, पण अपमान झाला की शांत बसायचं आणि म्हणायचं एक शांततेची भूमिका घ्यायची, हे चुकीचं आहे। आणि महाराजाचा इतिहास जर कोणी चुकीच्या पद्धतीने सांगत असेल आणि महाराजाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे। त्यासोबतच एकाच पक्षामधले अनेक नेते कसा काय महाराष्ट्रामध्ये महाराजाचा अपमान करू शकतात, हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे। आपण मागे 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये बघितलं, राज्यपालापासून इतर अनेक नेत्यांनी त्यांचा अपमान केला, त्यांच्याबद्दल वेगवेगळे वक्तव्य केले, ते महाराष्ट्राने सहन केले। आणि आता हा शास्त्री धर्माच्या नावाखाली मंचावरती व्यासपीठावरती येतो आणि महाराजाबद्दल जी कहाणी आहे ती पूर्णपणे चुकीची कहाणी सांगतो आणि